नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 12.1चा पहिला प्रश्न या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत। येथे आपल्याला इक्वेशन दिलेला आहे आणि ह्या व्हेरिएबलच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत। तर ह्या व्हॅल्यू जर आपण या इक्वेशनमध्ये व्हेरिएबलच्या ऐवजी पुट केल्या तर इक्वेशन सॅटिस्फाय होईल का हे आपल्याला ठरवायचं आहे। तर आपण काय करू, प्रथम x = -1 ही व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करू। दिलेलं इक्वेशन आपण लिहून घेऊ, x - 4 = 3। प्रथम आपण x = -1 ही व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करू, म्हणजे पुट x = -1। आता जेथे x आहे तेथे -1 पुट करायचं आहे, म्हणजे -1 - 4 = 3 येईल। देअरफॉर इक्वेशन कसं होईल आपलं, -1 - 4 म्हणजे काय होईल, -5 = 3। परंतु -5 आणि 3 दोन्ही इक्वल आहेत का, नाहीत, म्हणजे हे नॉट इक्वल टू येईल। हे नॉट इक्वल टू याचा अर्थ काय होईल, जर आपण -1 ही व्हॅल्यू येथे पुट केली तर इक्वेशन आपलं सॅटिस्फाय होत नाही। जर इक्वल टू आलं असतं तर सॅटिस्फाय झालं असतं, म्हणजे दोन्ही व्हॅल्यू सेम आल्या असत्या। येथे दोन्ही व्हॅल्यू वेगवेगळे आलेले आहेत, म्हणून देअरफॉर x = -1 इज नॉट दी सोल्युशन, ऑफ इक्वेशन। या इक्वेशनचं सोल्युशन नाही आहे। आता आपण x = 7 चेक करू। आपलं इक्वेशन x - 4 = 3 आहे। पुट येथे पुट काय करणार आपण, x ची व्हॅल्यू 7, x = 7 म्हणजे x च्या ऐवजी आपल्याला 7 पुट करायचं आहे। देअरफॉर म्हणजे 7 - 4 = 3, बरोबर आहे। 7 मधून 4 गेले तर काय राहील, 3 आणि = 3 = 3 हे ओके, हे राईट आहे, बरोबर आहे। म्हणजे याचा अर्थ काय, जर आपण 7 व्हॅल्यू येथे पुट केली तर इक्वेशन आपलं सॅटिस्फाय होते, म्हणजे दोन्ही साईड आपल्या इक्वेशनच्या इक्वल राहतात। त्यामुळे देअरफॉर x = 7 या व्हॅल्यूने आपलं इक्वेशन सॅटिस्फाय होते, इज दी सोल्युशन ऑफ इक्वेशन। सोल्युशन म्हणजे त्या इक्वेशनची ती उकल आहे, म्हणजे ती व्हॅल्यू पुट केली तर ते इक्वेशन सॅटिस्फाय होते, सोल्युशन ऑफ इक्वेशन। आता आपण पुढची व्हॅल्यू चेक करू, x = -7 दिलेलं इक्वेशन आपलं x - 4 = 3 आहे। आपल्याला पुट काय करायचं आता, x = -7। आपण यालाही चेक केलं, यालाही चेक केलेलं आहे। आता -7ला चेक करू, पुट x = -7। देअरफॉर येथे x ची व्हॅल्यू किती पुट करायची, -7 म्हणजे -7 आणि -4 = 3। देअरफॉर हे काय होईल, -7 - 4 म्हणजे -11 आणि = 3, बरोबर आहे। हे इक्वल आहे का, -11 आणि 3 इक्वल असतात का, नाही, दोन्ही वेगवेगळ्या व्हॅल्यू आहेत, म्हणजे हे इक्वल टू नाही आहे, हे इक्वल नाही। याचा अर्थ काय, -7 ही जर व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये पुट केली तर इक्वेशन आपलं सॅटिस्फाय होत नाही। त्यामुळे देअरफॉर x = -7 इज नॉट सोल्युशन ऑफ इक्वेशन। आता येथे इक्वेशन 9m = 81, mच्या व्हॅल्यू दिल्यात 3, 9 आणि -3। या प्रत्येक व्हॅल्यूला आपण इक्वेशन सॅटिस्फाय होते का चेक करू। दिलेले इक्वेशन 9m = 81, पुट m = 3 आपण पुट करू, m = 3। देअरफॉर या इक्वेशनमध्ये m ची व्हॅल्यू आपल्याला 3 पुट करायची, म्हणजे 9 × 3 येथे मल्टिप्लिकेशन आहे, बरोबर आहे। 9 × 3 आणि = 81, ही साईड ॲज इट इज। देअरफॉर हे काय होईल, 27 होतील, बरोबर आहे। 9 × 3 27 आणि = 81। परंतु हे शक्य आहे का, 27 आणि 81 इक्वल आहेत का, नाहीत, इक्वल नाहीत। याचा अर्थ काय, ही जर m ची व्हॅल्यू 3 आपण पुट केली इक्वेशनमध्ये तर इक्वेशन आपलं सॅटिस्फाय होत नाही, म्हणजे दोन्ही व्हॅल्यू इक्वल येत नाहीत। त्यामुळे देअरफॉर हे इक्वल टू नसेल तर सोल्युशन नाही। देअरफॉर m = 3 इज नॉट सोल्युशन ऑफ इक्वेशन। ह्या इक्वेशनचं ते सोल्युशन होणार नाही। आता आपण नेक्स्ट चेक करू, इक्वेशन काय आहे, 9m = 81। आता पुट काय करू आपण, 9 पुट करू। आता पुट
m इक्वल टू 9. मग आपलं इक्वेशन कसं होईल, येथे फक्त mच्या ऐवजी 9 पुट करायचं आहे, म्हणजे हे 9 ॲज इट इज, हे mच्या ऐवजी 9 म्हणजे इंटू 9, कारण दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे म्हणून येथे मल्टिप्लिकेशन इक्वल टू 81. आता हे काय होईल, 9 इंटू 9 म्हणजे 81 इक्वल टू 81. दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत आणि इक्वल आहेत म्हणजे हे इक्वल टू आहे, बरोबर आहे. हे इक्वल आहे त्याचा अर्थ काय, एमची व्हॅल्यू जर आपण 9 पुट केली तर इक्वेशन आपलं काही बदल होत नाही म्हणजे इक्वलच राहते. त्यामुळे देअरफॉर m इक्वल टू 9 इज दी सोल्युशन. हे राईट आलं तर सोल्युशन आहे, हे जर इक्वल नाही आले तर सोल्युशन नाही. इज दी सोल्युशन ऑफ इक्वेशन. आता तिसरी व्हॅल्यू चेक करू आपण. mची व्हॅल्यू -3 पुट करू. इक्वेशन काय आहे, 9m इक्वल टू 81 पुट. येथे काय पुट करायचं आहे, mची व्हॅल्यू आपल्याला किती पुट करायची, -3. देअरफॉर हे 9 इंटू mची व्हॅल्यू -3 म्हणजे इंटू -3 इक्वल टू 81, बरोबर आहे. -27 होईल आणि इक्वल टू 81. दोन्ही व्हॅल्यू वेगवेगळ्या आहेत आणि इक्वल आहेत, हे शक्य आहे का, असं शक्य नाही. दिस इज इम्पॉसिबल, म्हणून हे नॉट इक्वल. हे इक्वल नाही त्याचा अर्थ काय, ही व्हॅल्यूनं हे इक्वेशन सॅटिस्फाय होत नाही. देअरफॉर m इक्वल टू -3 म्हणजे mची व्हॅल्यू जर आपण -3 घेतली, इज नॉट दी सोल्युशन ऑफ इक्वेशन. पुढचा प्रश्न. येथे इक्वेशन 2a + 4 इक्वल टू 0 आणि व्हेरिएबल कोणतं आहे, a व्हेरिएबल आहे. तर आपण इक्वेशन लिहून घेऊ, 2a + 4 इक्वल टू 0. प्रथम आपण 2 पुट करू. पुट a इक्वल टू 2. देअरफॉर हे 2, aची व्हॅल्यू 2 पुट करायची म्हणजे इंटू 2, बरोबर आहे. ब्रॅकेटमध्ये घेतले आपण 2 आणि +4 इक्वल टू 0. 2 इंटू 2 म्हणजे काय होईल, 4 + 4 इक्वल टू 0. देअरफॉर 4 + 4 म्हणजे 8 इक्वल टू 0. 8 इक्वल टू 0 हे शक्य आहे का, हे शक्य नाही. देअरफॉर म्हणजे याची व्हॅल्यू, देअरफॉर a इक्वल टू 2 इज नॉट सोल्युशन ऑफ इक्वेशन. हे इक्वेशन आहे म्हणजे दोन्ही साईड इक्वल असायला पाहिजेत, बरोबर आहे. जर आपण एची व्हॅल्यू जर येथे 2 पुट केली तर एक साईड काय होईल, 8 आणि दुसरी साईड कोणती आपली 0, म्हणजे 8 आणि 0 म्हणजे दोन्ही इक्वेशन नाही राहणार. हे इक्वेशन आहे परंतु येथे इक्वेशन राहत नाही. त्यामुळे a इक्वल टू 2 इज नॉट सोल्युशन ऑफ इक्वेशन. आता नेक्स्ट व्हॅल्यू चेक करू आपण, -2 चेक करू. आपलं इक्वेशन 2a + 4 इक्वल टू 0 आहे. आता आपण पुट काय करणार, a इक्वल टू -2. पुट a इक्वल टू -2. मग 2 aच्या ऐवजी -2 म्हणजे 2 इंटू -2 आणि +4 इक्वल टू 0. 2 - 2 म्हणजे -4 होईल, बरोबर आहे. 2 आणि -2 यांचा मल्टिप्लिकेशन -4 आणि +4 इक्वल टू 0. -4 आणि +4 याचा अर्थ 0 इक्वल टू 0. ह्या दोन्ही साईड इक्वल आल्यात. याचा अर्थ a इक्वल टू -2. देअरफॉर a इक्वल टू -2 इज दी सोल्युशन ऑफ इक्वेशन. आता तिसरी व्हॅल्यू चेक करू आपण, a इक्वल टू 1. इक्वेशन कसं आहे, 2a + 4 इक्वल टू 0 हे दिलेलं इक्वेशन आपलं. आता याची व्हॅल्यू आपण 1 पुट करू. पुट a इक्वल टू 1. देअरफॉर aची व्हॅल्यू 1 पुट करायची म्हणजे 2 इंटू 1, बरोबर आहे. आणि +4 इक्वल टू 0. 2 इंटू 1 म्हणजे काय, 2 आणि +4 इक्वल टू 0. देअरफॉर 6 इक्वल टू 0. 6 आणि 0 इक्वल टू असतात का, नाही, म्हणजे नॉट इक्वल. देअरफॉर a इक्वल टू 1 इज नॉट सोल्युशन. म्हणजे एची व्हॅल्यू जर आपण 1 पुट केली तर इक्वेशन आपलं सॅटिस्फाय होत नाही. देअरफॉर a इक्वल टू 1 इज नॉट सोल्युशन
ऑफ इक्वेशन. येथे y व्हेरिएबल आहे आणि yच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आपण चेक करू एक एक व्हॅल्यू. इक्वेशन लिहून घेऊ. 3 - y = 4. पुट y = पहिली व्हॅल्यू आपण पुट करू -1. आता येथे -1 पुट करू. हे 3 हे मायनस ॲज इट इज आणि yच्या ऐवजी आपल्याला काय पुट करायचं आहे -1 म्हणजे ब्रॅकेटमध्ये घेऊ -1 कारण दोन्ही मायनस मायनस आहेत आणि =4. आता हे काय होईल मायनस इंटू मायनस म्हणजे प्लस होईल 3 + 1 होईल आणि =4. देअरफॉर 3 + 1 म्हणजे काय 4 आणि =4. ह्या दोन्ही व्हॅल्यू इक्वल आहेत. बरोबर आहे. याचा अर्थ काय ह्या व्हॅल्यूने इक्वेशन सॅटिस्फाय होते. देअरफॉर y = -1 इज दी सोल्यूशन ऑफ इक्वेशन. ओके. आता आपण नेक्स्ट व्हॅल्यू चेक करू. आता yची व्हॅल्यू आपण 1 चेक करू. इक्वेशन 3 - y = 4. काय पुट करायचं y = 1. आता yची व्हॅल्यू 1 पुट करू म्हणजे 3 - yच्या ऐवजी 1 = 4. हे काय होईल 3 - 1 म्हणजे 2 = 4. परंतु हे शक्य आहे का 2 आणि 4 हे दोन्ही इक्वल असतात का नाही. देअरफॉर म्हणजे y = 1 इज नॉट सोल्यूशन ऑफ इक्वेशन. इक्वल टू व्हॅल्यू नॉट इक्वल आलं तर सोल्यूशन नाही आणि इक्वल आलं तर सोल्यूशन आहे. आता ही व्हॅल्यू चेक करू आपण. yची व्हॅल्यू 2. इक्वेशन आपलं 3 - y = 4. पुट yची व्हॅल्यू 2 पुट करायची y = 2. इक्वेशन कसं होईल आपलं 3 मायनस आणि yच्या ऐवजी 2 = 4. म्हणजे हे काय होईल 3 - 2 म्हणजे 1 = 4. परंतु 1 आणि 4 इक्वल असतात का नाही. देअरफॉर म्हणजे y = 2 इज नॉट दी सोल्यूशन ऑफ इक्वेशन. सोपं आहे. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.